जळगावच्या चाळीसगाव शहरात असलेल्या प्रियंका गॅस एजन्सीच्या या गोडाऊनच्या बाहेर खरं तर ग्राहकांच्या लांबच लांब या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे। खरं तर एलपीजी सिलेंडर या ठिकाणी घेण्यासाठी ग्राहक जे आहे ते या ठिकाणी पॅनिक होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर या ठिकाणी सूर्यनारायण जो आहे तो या ठिकाणी तापलेला आहे आणि खरं तर अशा उन्हामध्ये ग्राहक जे आहेत ते रांग लावून या ठिकाणी उभे आहे। खरं तर गेल्या 15 दिवस असेल किंवा महिनाभरापासून या ठिकाणी ग्राहकांनी बुकिंग केलेले आहे, मात्र अद्यापही गॅस मिळत नसल्याने ग्राहक या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत प्रशासनाने हे संपूर्ण या ठिकाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत करावा अशीच मागणी ग्राहकांकडून केली जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्राहक आहे, काय सांगशील, काय अडचण येते? आम्ही कमीत कमी 15 मार्च पासून जी बुकिंग आहे माझ्यावाली, हा मी 4 चक्रा मारल्या इथं। आज शेवट मला लास्ट आजचा दिवस भेटलाय, म्हणजे एक सिलेंडर आम्हाला 5,000 रुपयाला पडता येते। 500 प्रमाणे 4-5 दिवस घरी राहिल्याचं आणि 1,000 रुपये सिलेंडरला द्यायचे। कोणत्या हिशोबाने घरपोच भेटला पाहिजे नव्हतं इथं 4-4 घंटे, आणि जर एखादी वृद्ध व्यक्तीला चक्कर येऊन पडला या उन्हात तर काय सांगाल? खरं तर उन्हामध्ये उभं राहण्याची वेळ आपल्या ठिकाणी आलेली आहे। 3 तारखेला बुकिंग केल्यानंतर आज मूर्ती आज 7 एप्रिल येऊन गेली जवळजवळ। तर हे एकदम कंपनींनी थोडस, गव्हर्नमेंट सांगतंय की सर्व सुरळीत चाललंय, पण कुठलं इथं भोंगळ कारभार चालू दिसतोय आता इथं। ही गव्हर्नमेंट तहसीलदार ऑफिसांनी सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, इथं त्याच्यावर कोणी हे करत नाही। अनेक एजन्सींना या ठिकाणी घरपोच डिलिव्हरी देण्याचे आदेश त्या ठिकाणी प्रशासनाने दिलेले आहे, मात्र या ठिकाणी आपल्याला रांगेत उभं राहावं लागतंय। काय सांगा? काय आता सगळ्यांना त्रास येतो, आम्ही पण त्रास सहनच करणार आहे ना। आता काय त्याला नाईलाजच आहे। आम्ही 45 किलोमीटरवरून आलो इथं, दुसरा तालुका असल्यामुळे आमचा नाईलाज होऊन गेलाय। काय सांगाल काका? आपलं वय देखील या ठिकाणी आहे, उन्हामध्ये या कंपनीला 92 पासून ग्राहक आहे। या कंपनी प्रियंका गॅस एजन्सी आहे, त्यांचं पहिल्यापासून सर्व्हिस एकदम चुकीची आहे। कधी वेळेवर गॅस भेटत नाही आणि सिलेंडर वेळेवर भेटत नाही, घरपोच भेटत नाही। आता तर या युद्धाच्या नावाखाली, गॅस टंचाईच्या नावाखाली जास्त लाईन लावली, लोक वृद्ध लोक खाली पडताय करून, पाणी नाही प्यायला इथं 4-4 घंटे सकाळून लोकांनी लाईन लावली इथं। बघू शकतो की या ठिकाणी सूर्यनारायण आग ओकतोय आणि अशातच या ठिकाणी एलपीजी गॅस घेण्यासाठी ग्राहक जे आहे ते तासनतास रांगेमध्ये उभे राहिलेले आहे। आणि खरं तर प्रशासनाने हा पुरवठा जो आहे तो सुरळीत करावा अशीच मागणी आता ग्राहकांकडून केली जात आहे। खमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।